विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित 2 मधलं प्रकरण 3 वर्तुळ जे आहे ते शिकणार आहे। वर्ग 7वी मध्ये, वर्ग 8वी मध्ये आणि वर्ग 9वी मध्ये तुम्हाला वर्तुळ कसं आहे याची कल्पना पूर्ण आलेली आहे। त्यामुळे वर्तुळावरचे जे उदाहरण आहे किंवा गुणधर्म आहेत ते तुम्हाला लवकर लक्षात येण्याजोगते आहे। नेक्स्ट, आता आपण वर्तुळावरची संकल्पना शिकणार आहे। इथे केंद्रबिंदू P आहे आणि हा AB आहे, इथे PC आहे। केंद्रबिंदू P पासून तर C पर्यंतचं म्हणजे वर्तुळापर्यंतचं अंतर जे आहे त्याला त्रिज्या म्हणतात। असे अनेक त्रिज्यांची नावं आपण या वर्तुळावरून लिहू शकतो। जशी इथे संकल्पना दिलेली आहे, त्रिज्या, रेख PC, रेख PB आणि रेख AP अशी 3 नावं आपण या वर्तुळावरून लिहू शकतो। त्रिज्या फक्त एकच नाही आहे, त्रिज्या 3 आहेत। त्याचप्रमाणे इथे MN दिला आहे, ही जीवा आहे। जीवा MN वर्तुळावरील कोणतेही 2 बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला वर्तुळाची जीवा असे म्हणतात। परंतु मग जीवा ही पण होऊ शकते। इथे वर्तुळावर A बिंदू आहे आणि इथे वर्तुळावर काय आहे, B बिंदू आहे, याला सुद्धा आपण जीवा असे म्हणू शकतो। परंतु ही सर्वात मोठी जीवा जी आहे ही केंद्रबिंदू P मधून जात असल्यामुळे याला आपण व्यास असे म्हणतो। त्यामुळे याला आपण व्यास AB असे म्हणतो। नेक्स्ट आता वर्तुळाच्या जीवेचे गुणधर्म। वर्तुळाच्या जीवेचे गुणधर्म, आपण वर्तुळ काढलेला आहे आणि इथे वर्तुळ काढल्यामुळे इथे जीवा आहे। जीवा AB, वर्तुळ केंद्र O आहे, वर्तुळ केंद्र O पासून OP लंब AB, OP इज परपेंडिक्युलर टू AB म्हणजे OP लंब AB। त्यामुळे जीवेचे 2 भाग होऊन राहिलेले आहे, एक आहे AP आणि दुसरा आहे PB। 2 जीवेचे भाग असल्यामुळे ते समान भाग होतात, तिथे आयडेंटिकल मार्क आपण केलेला आहे। तसेच OA डॉटेड लाईन आहे, OA आणि OB म्हणजे वर्तुळ केंद्रापासून वर्तुळापर्यंतचं अंतर, वर्तुळ केंद्रापासून वर्तुळापर्यंतचं अंतर, याला आपण त्रिज्या असे म्हणतो। त्यामुळे या इथे 2 काटकोन त्रिकोण तयार होते आणि इथे या Pच्या ठिकाणी 90 अंशाचे कोन तयार होतात। याचा आपण उपयोग करून समोर उदाहरण सोडवणार आहे। पहा इथे आता त्याच्या भरोशावर आपण इथे उदाहरण सोडवून राहिलेलं आहे। पुन्हा AB दिलेली आहे आणि O पासून परपेंडिक्युलर म्हणजे लंब टाकलेला आहे OM। त्यामुळे 2 भाग झालेले आहे जीवेचे आणि इथे O पासून तर M पर्यंतचं अंतर 8 सेंटीमीटर दिलेलं आहे। वर्तुळ केंद्र उदाहरण पहा, आता सोपे उदाहरण आहेत। वर्तुळ केंद्र O पासून जीवा AB चे अंतर 8 सेंटीमीटर आहे। पहा इथे OM 8 सेंटीमीटर आहे, जीवा AB ची लांबी 12 सेंटीमीटर आहे। आता जीवा AB ची लांबी इथे किती आहे, 12 सेंटीमीटर आहे। परंतु काय होऊन राहिलं, इथे 2 भाग सारखं होत असल्यामुळे AM आणि MB किती आहे, 6 होणार आहे। वर्तुळाची काय काढायची आहे, त्रिज्या म्हणजे ही डॉटेड लाईन जी आहे OA ही काढायची आहे आपल्याला। आता याच्यामध्ये इथे 90चा कोन आहे, त्यामुळे इथे काटकोन त्रिकोण झाला, राईट अँगल ट्रायंगल झाला, काटकोन त्रिकोण। इथे पायथागोरसचं प्रमेय आपण वापरून हे उदाहरण सोडवणार आहे। परंतु इथे जे काटकोन त्रिकोणाचा जो कोन आहे त्याच्या समोरची बाजू हा कर्ण असते, म्हणजे हायपोटेनियस असते। कर्णाचा वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग, हे तुम्ही 7वी पासून शिकूनच राहिलेले आहे। त्यामुळे आपण या सूत्राचा उपयोग करून इथे उदाहरण सोडवणार आहे। पहा, AM बरोबर BM बरोबर 6 सेंटीमीटर आहे आणि OM बरोबर किती आहे, 8 सेंटीमीटर। AM आणि MB किंवा BM म्हणतो आपण, 6 झाले कारण की AB किती आहे, 12 सेंटीमीटर आहे। त्रिकोण OAM या काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसचा प्रमेय वापरला आपण। कर्णाचा वर्ग बरोबर AM चा वर्ग अधिक MO चा वर्ग असं घेतल्यानंतर आपण AM 6चा वर्ग अधिक 8चा वर्ग घेणार आहे। इथे पहा उदाहरण, इकडे तुम्ही OA चा वर्ग बरोबर OM चा वर्ग अधिक AM चा वर्ग बरोबर 8चा वर्ग अधिक 6चा वर्ग बरोबर 64 अधिक 36 बरोबर 100 आले। OA चा वर्ग, याचं वर्गमूळ काढल्यानंतर OA बरोबर 10 येतात आणि देअरफॉर R इक्वल टू 10 सेंटीमीटर। R म्हणजे त्रिज्या, आपल्याला वर्तुळाची त्रिज्या काढायची होती, त्रिज्या R बरोबर आपण 10 सेंटीमीटर काढलेली आहे। असे उदाहरणं तुम्ही 9व्या वर्गात आणि 8व्या वर्गात सुद्धा सोडवलेले आहे। नेक्स्ट, आता आहे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय। इथे आपण आता 2 स्पर्शिका आणि त्रिज्या प्रमेय। पुन्हा इथे आता आकृती दाखवलेली आहे, O केंद्र आहे, O पासून ही स्पर्शिका आहे, वर्तुळाला स्पर्श करून जाते ही, याला म्हणतात स्पर्शिका।
ओ पासून ए पर्यंत एला स्पर्श केलेला आहे, पण इथं 90चा कोण होतो हे लक्षात ठेवायचं आहे, कारण की याच्या भरोशावर पुन्हा आपण उदाहरण सोडवणार आहे. प्रमेय आहे, वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका त्या तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असतो. इथे लंब असतो, त्यामुळे इथं ओ ए इज परपेंडिक्युलर टू स्पर्शिका रेषा यल आहे, त्यामुळे इथं 90चा कोन आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे स्पर्शिका त्रिज्या प्रमेयामध्ये. नेक्स्ट आहे स्पर्शिका खंडाचे प्रमेय. आता पुन्हा वर्तुळ आहे इथे आणि वर्तुळाबाहेर एक बिंदू दिलेला आहे, डी बिंदू दिलेला आहे. या डी बिंदूमधून 2 स्पर्शिका खंड काढलेले आहेत, परंतु हे प्रमेय काय म्हणते की 2 स्पर्शिका खंडाची लांबी सारखी आहे. इथे आयडेंटिकल मार्क दाखवलेले आहे तुम्हाला, आणि पुन्हा इथे डायग्राममध्ये सुधारणा केलेली आहे. इथं पी बिंदूपासून केंद्रबिंदू ए पर्यंतचं डॉटेड लाईन काढलेली आहे आणि इथे पुन्हा डॉटेड लाईन काढली आहे, त्यामुळे इथे पुन्हा 2 काटकोन त्रिकोण तयार झालेले आहे. इथे 90चा कोन आहे, इथे 90चा कोन आहे. या 2 काटकोन त्रिकोणाचा सुद्धा उपयोग करून आपण समोरची उदाहरण सोडवू शकतो. नेक्स्ट तसे पहा, आता इथे सराव संच 3.1 मधलं पहिलं उदाहरण काय म्हटलेलं आहे पहा. सोबतच्या आकृतीत केंद्र सी असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 6 सेंटीमीटर आहे आणि रेख ए बी या वर्तुळाला बिंदू ए मध्ये स्पर्श करते. या माहितीवरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. आता इथे पहा, तुम्हाला सी ए लंब ए बी असल्यामुळे इथं 90चा कोन आहे माहीत आहे. 90चा कोन म्हणजे 90 किंमत आहे त्याची, त्यामुळे कोन सी ए बी चे माप किती अंश आहे का? कोन सी ए बी चे माप किती आहे? इथे 90चा कोन असल्यामुळे 90 आहे. कोन सी ए बी बरोबर 90 अंश स्पर्शिका प्रमेयानुसार. दुसरा, बिंदू सी हा रेषा ए बी पासून किती अंतरावर आहे? बिंदू सी हा रेषा ए बी पासून किती अंतरावर आहे? 6 सेंटीमीटर. इथं 6 सेंटीमीटर दिलेलं आहे. 6 सेंटीमीटर अंतरावर दिलेलंच आहे, कारण वर्तुळ केंद्रापासून वर्तुळावरील बिंदूपर्यंतच्या अंतराला काय म्हणतात? त्रिज्या म्हणतात. तिसरा आहे, आता पहा इथे सुधारणा केली आहे. याच्यामध्ये सुधारणा केली आहे. सी ए लंब ए बी आहे, इथं 90चा कोन आहे आणि सी बी जोडलेली आहे. इथे सी बी जोडली नव्हती, इथे सी बी जोडल्याच्या नाही, इथं 90चा कोन आहे. इथं राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. पुन्हा आपण इथे पायथागोरसच्या प्रमेयानुसार 2 बाजू दिल्या असल्या तर एक बाजू आपण काढू शकतो. त्याप्रमाणे डिस्टन्स ए बी 6 दिलेला आहे. हे पहा, इथे डिस्टन्स ए बी 6 दिलेला आहे आणि सी ए 6 दिलेला आहे. 2 बाजू मिळालेल्या आहे आपल्याला. आणि डिस्टन्स बी सी काढायचा आहे. डिस्टन्स बी सी म्हणजे आपल्याला हायपोटिनेस म्हणजे कर्ण काढायचा आहे. त्या कर्णाची लांबी म्हणजे पुन्हा पायथागोरसचा थेरम वापरून आपण कर्णाचा वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग, त्यानुसार आपण हे पायथागोरसच्या प्रमेयानुसार सी बीचा वर्ग बरोबर सी एचा वर्ग अधिक ए बीचा वर्ग आणि सी बीचा वर्ग 6चा वर्ग आणि ए बी सुद्धा 6 दिलेली आहे. इथं डिस्टन्स ए बी इक्वल टू 6 दिलेला आहे. 6चा वर्ग सी बीचा 6चा वर्ग 36 आहे अधिक 36 आहे, हिचे 72 आले आणि याचं वर्गमूळ काढलं सी बी बरोबर 72. आता सी बी बरोबर 72 वर्गमुळात 72ला अशा 2 संख्येने गुणायचं की ज्याच्या एका संख्येचं वर्गमूळ निघायला पाहिजे. 36 गुणिले 2, 36चं वर्गमूळ किती निघते? 6, आणि म्हणून 6 वर्गमुळात 2 सेंटीमीटर सी बी काढलेली आहे. अशा तऱ्हेनं आतापर्यंत आपण पायथागोरसच्या प्रमेयावर उदाहरणं पाहिलेले आहे. पायथागोरसचं प्रमेय 7वीत सुद्धा शिकले, 8वीत शिकलेले आहे. यानंतर सुद्धा पुन्हा तशाच तऱ्हेची आकृती आहे आणि सोडवायचं आहे. इथे पहा आकृतीमध्ये इथे 6 आहे, सी ए 6 आहे, ए बी 6 आहे, इथे 90चा कोन आहे. हा कोन आणि हा कोन काढायचा आहे. आता तुम्हाला बाजू काढायच्या नाही, हा कोन आणि हा कोन काढायचा आहे. आता त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 असते, त्याच्यापैकी हा एक 90 तुम्हाला मिळालेला आहे. पण इथे 2 बाजू सारख्या असल्यामुळे हा समद्विभुज काटकोन त्रिकोण होते, त्यामुळे बाजूसमोरील कोन असतात सारखे, त्यामुळे हा कोन आणि हा कोन 45 होणार आहे. पण आपण असं तोंडी सांगितल्यानंतर आपल्याला लिहिणं गरजेचं असते. त्यामुळे आता मी हा कोन सी जो आहे याला एक्स आणि ह्या बीला सुद्धा एक्स घेणार आहे. आणि इथे पूर्ण नाव नाही लिहिलं तरी चालेल. इथे मी लिहिलं एच्या ठिकाणी लिहिलं मी सी ए बी एवढं नाव लिहिल्यानंतर प्लस अधिक कोन ए बी सी. तुम्हाला कठीण वाटत असेल तर कोन बी आणि कोन सी सुद्धा तुम्ही लिहू शकता. कोन बी आणि कोन सी मधातलं जे अक्षर आहे ते कोणाचं नाव असते.
कोन बी अधिक कोन सी बरोबर 180, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते 180. त्यामुळे आपण इथे x घेतला याला, मग 90 अधिक x अधिक x बरोबर 180. हे जर सोडवलं आपण तर 2x होतात इथे, 90 अधिक 2x बरोबर 180. 2x बरोबर 180, हे 90 तिकडे नेते तर वजा होऊन जातात. 2x बरोबर 90 झाले, x ची किंमत आली 45. म्हणजे x म्हणजे एका कोणाची किंमत 45 आली तर दुसऱ्या कोणाची किंमत 45 येणार, कारण की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. आता नेक्स्ट आहे पहा, पुन्हा दाखवलं तुम्हाला दोन स्पर्शिका खंडाची लांबी किती असते समान असते. वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून काढलेले स्पर्शिका खंड समान लांबीचे असतात, परंतु त्याच्यात सुद्धा इथे डॉटेड लाईनमध्ये केंद्रबिंदू म्हणून एक त्रिज्या काढलेली आहे, दुसरी त्रिज्या केंद्रबिंदूमधून काढलेली आहे 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर, आणि OR हा जोडल्यामुळे 10 सेंटीमीटर दाखवलेला आहे. हे उदाहरण आहे, त्याच्यामध्ये ते दाखवलेलं आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे ते पाहायचं आहे. इथे पुस्तकात सुद्धा ते उदाहरण आहे, पुस्तक उघडून तुम्ही पाहू शकता. शेजारी आकृतीत केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागातील R या बिंदूपासून काढलेले RM आणि RN हे स्पर्शिका खंड वर्तुळाला बिंदू M आणि M मध्ये छेदतात. OR पहा दाखवलेला आहे इथे. OR 10 सेंटीमीटर दिलेला आहे. त्रिज्या सुद्धा दिलेली असेल पहा 5 सेंटीमीटर, वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर असेल तर. आता इथे प्रश्न दिलेले आहे तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी काढायची आहे. कोणते स्पर्शिका खंड आहे इथे MR आणि RN, बाहेरील बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका खंडाची लांबी काढायची आहे तुम्हाला. एकच लांबी काढायची आहे, कारण की हे दोन्ही स्पर्शिका खंड समान लांबीचे असतात. पण इथे कसं आहे 90चा कोन आहे. आता ही लांबी आपल्याला 5 सेंटीमीटर दिली, ही 10 सेंटीमीटर दिली. मग आता इथे कर्णाची लांबी दिलेली आहे, एक बाजूची लांबी दिलेली आहे. तुम्हाला दुसऱ्या बाजूची लांबी पायथागोरसच्या प्रमेयानुसार तुम्हाला काढायची आहे. त्यामुळे इथे वजाबाकी येणार आहे. इथं पहा इथे त्रिकोण OMR हा काटकोन त्रिकोण आहे. OMR हा काटकोन त्रिकोण आहे. पायथागोरसच्या प्रमेयानुसार पहा कर्णाचा वर्ग ORचा वर्ग बरोबर OMचा वर्ग अधिक MRचा वर्ग. आता कर्णाचीच लांबी दिली होती आपल्याला, हायपोटेन्यूसचीच व्हॅल्यू दिलेली आहे. कर्णाची लांबी दिली आहे 10चा वर्ग बरोबर OM म्हणजे ही 5 आणि दुसरी MRची लांबी काढायची आहे. आता इथे पहा 10चा वर्ग 100 आला आणि 5चा वर्ग 25 आला अधिक MRचा वर्ग झाला. 25 इकडे नेले तर वजाबाकी होऊन जाते. 100 वजा 25 झाले आणि 75 आले. याचं वर्गमूळ काढलं तर वर्गमुळात 75 झाले. आणि 75ला 25 गुणिला 2 नाही पाहिजे, इथं 25 गुणिला 3, 25 त्रिक 75 होतात. त्यामुळे 5 वर्गमुळात 3 येणार आहे, लक्षात ठेवायचं. इथे 25 गुणिला 2 लिहिलेलं आहे. 25 दोन्ही 50च होतात. 25 त्रिक 75, पण 25चं वर्गमूळ निघालं पाहिजे. 5 वर्गमुळात 2 बरोबर MR. प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी MR बरोबर NR बरोबर किती आली 5 वर्गमुळात 2. एका स्पर्शिका खंडाची लांबी निघाली तर दुसरी स्पर्शिका खंडाची लांबी निघून जाते. ते दोन्ही स्पर्शिका खंड काय असतात सारखे असतात. याचप्रमाणे यानंतर आपण वर्तुळामध्ये बाह्यस्पर्शी वर्तुळे आणि त्याच्यानंतर आपण आंतरस्पर्शी वर्तुळे शिकणार आहे. बाह्यस्पर्शी आणि आंतरस्पर्शी वर्तुळावर 2 किंवा 3 मार्काचं उदाहरण दिलं राहते. उदाहरण कसं असते बोर्डाच्या परीक्षेत, तर केंद्रबिंदूमधील अंतर आपल्याला काढावं लागते. केंद्रबिंदूमधील अंतर 2 आपण हे वर्तुळ काढलेले आहे 2, बाहेरून स्पर्श केलेले वर्तुळ आहे. याची त्रिज्या AC आहे आणि याची त्रिज्या CB आहे. केंद्रबिंदू A आणि B मधलं अंतर काढायचं आहे. बाह्यस्पर्शी वर्तुळामध्ये केंद्रबिंदूमधील अंतर काढायचं असेल तर त्रिज्यांची बेरीज करायची आहे, म्हणजे AC अधिक CBची बेरीज करायची आहे. तुम्हाला ह्या किमती दिल्या राहतील. बाह्यस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रातील अंतर त्याच्या त्रिज्येच्या बेरजे एवढे असते. म्हणजे हे बाह्यस्पर्शी वर्तुळ आहे, बाहेरून स्पर्श केलेले आहेत. AC अधिक CBची लांबी तुम्हाला काढायला सांगतात, त्याची किंमत दिली राहते. दोघांची बेरीज करायची आहे. नेक्स्ट आता आंतरस्पर्शी वर्तुळे पहा. इथे तुम्हाला दाखवलेलं आहे आतमधून मोठं वर्तुळ आहे, मोठ्या वर्तुळाला आणखी लहान वर्तुळ स्पर्श केलेलं आहे आतमधून. आता इथे पाहायला आकृतीमध्ये तर इथे AB नाही पाहिजे, इथे पाहिजे AC. इथे AC जे आहे हे लहान वर्तुळाची त्रिज्या आहे आणि BC ही मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आहे. आता याच्यामध्ये प्रश्न कसा आहे तो बोर्डाच्या परीक्षेत, तर याच्यामधून आंतरस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधील अंतर काढावं लागतं तुम्हाला. मग आंतरस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधील जर अंतर काढायचं असेल तर तुम्हाला
त्या त्रिज्येची जी किंमत दिली आहे त्याची वजाबाकी करायची आहे, त्याचं डिफरन्स करायचं आहे. नेक्स्ट पहा, इथे बाह्यस्पर्शी वर्तुळावर उदाहरण दिलेलं आहे. आकृती नाही काढली तरी पण तुम्ही सोडवू शकता, कारण की तुम्हाला आता माहीत झालं बाह्यस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रामधील अंतर हे त्रिज्येची बेरीज असते त्यामुळे. पण आता मी इथे आकृती काढून दाखवलेली आहे. बाह्यस्पर्शी असलेल्या दोन वर्तुळाच्या त्रिज्या अनुक्रमे 5.5 आहे. एक त्रिज्या 5.5 आहे, दुसरी त्रिज्या 4.2 आहे. आता ए आणि बी केंद्रबिंदू आहे. केंद्रबिंदूमधील अंतर काढायचं असेल तर दोघांची तुम्हाला फक्त बेरीज करायची आहे. म्हणून बाह्यस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रातील अंतर त्याच्या त्रिज्येच्या बेरजे एवढे असते. AC अधिक CB 5.5 अधिक 4.2 म्हणजे 9.7 सेंटीमीटर आलं. म्हणून दोन केंद्रातील अंतर किती आहे? 9.7. त्याचप्रमाणे अंतरस्पर्शी वर्तुळ आहे. आता इथे वर्तुळ काढण्याची काही गरज नाही. 2 किंवा 3 मार्काचं उदाहरण असेल तर तुम्हाला आकृती काढण्याची गरज पडत नाही. तुम्हाला एवढं जर लक्षात आलं की अंतरस्पर्शी वर्तुळाचं जे केंद्रबिंदूमधील अंतर जे आहे ते काय आहे? त्रिज्येमधला फरक आहे. त्यामुळे अंतरस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रातील अंतर त्याच्या त्रिज्येच्या फरका एवढे असते. परंतु आता पहिल्यांदा इथे 3.5 दिलेला आहे, नंतर 4.8. पण मोठ्या संख्येतून लहान संख्याच वजा करायची आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. म्हणून 4.8 वजा 3.5 घेतल्यानंतर 1.3 सेंटीमीटर. दोन केंद्रातील अंतर किती आहे? 1.3. आता मी तुम्हाला बाह्यस्पर्शी वर्तुळ आणि अंतरस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रामधील अंतर सांगितलं. पुन्हा एकदा लक्षात घ्यायचं, बाह्यस्पर्शी वर्तुळे म्हटलं तर दोघांची त्रिज्यांची बेरीज करायची आहे. अंतरस्पर्शी वर्तुळे म्हटलं तर दोघांच्या त्रिज्यांची वजाबाकी करायची आहे. बोर्डाच्या परीक्षेमध्ये बऱ्याचदा बाह्यस्पर्शी वर्तुळे आणि अंतरस्पर्शी वर्तुळाचं 2 किंवा 3 मार्काचं उदाहरण विचारलेलं आहे. हे सुद्धा आहे, पण हे कन्स्ट्रक्शन आहे. तुम्हाला याच्यामध्ये आकृती काढावंच लागणार आहे. त्रिज्या दिलेला आहे तुम्हाला अनुक्रमे 4 सेंटीमीटर आणि 2.8 सेंटीमीटर असणारी. 1 नंबरमध्ये तुम्हाला बाह्यस्पर्शी वर्तुळ काढायचं आहे आणि 2 नंबरमध्ये तुम्हाला अंतरस्पर्शी वर्तुळ काढायचं आहे. पण तुम्हाला हे आता आकृती काढणं म्हणजे हे कन्स्ट्रक्शन आहे. कन्स्ट्रक्शनला रचना आहे आणि रचना तुम्हाला पेन्सिलने आकृतीबरोबर कंपासचं माप घेऊनच करायचं आहे. मनाने हाताने आकृत्या काढायच्या नाहीत. इथे पहा, OA 4 सेंटीमीटर आहे आणि AP 2.8 आणि बाहेरून स्पर्श करून दाखवलेलं आहे तुम्हाला. आणि इथे तुम्हाला आकृती अंतरस्पर्शी वर्तुळ आहे. या अंतरस्पर्शी वर्तुळेमध्ये पहा, O केंद्र आहे मोठ्या वर्तुळाचा आणि P केंद्र आहे लहान वर्तुळाचा. तर OA 4 सेंटीमीटर दाखवलेली आहे पहा इथे, आणि PA 2.8 सेंटीमीटर. अशा तऱ्हेनं ही रचना तुम्हाला करायची आहे. पण हे पेन्सिलनेच करायची आहे, हाताने नाही. जरी याच्यामध्ये सगळ्या रचना नाही आहे, पण हे इथे रचना महत्त्वाची आहे. समोर नेक्स्ट. आता इथे केंद्रीय कोन आहे. इथून जो आहे तो 10वीचा कोर्स चालवला. याच्या अगोदर जे काही शिकलेले आहे तुम्ही 7वी 8वी 9वी पर्यंत थोडंसं तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती होतीच, त्यामुळे लवकर लक्षात आलं असेल. आता चांगल्या तऱ्हेने लक्ष द्या. केंद्रीय कोन आहे. केंद्रीय कोन, ज्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळ केंद्रावर असतो त्या कोनाला केंद्रीय कोन म्हणतात. आणि इथे पहा आकृतीमध्ये तुम्ही आता आकृती दिली आहे. इथं O हा केंद्रबिंदू आहे आणि इथे AOB हा केंद्रीय कोन आहे. याला केंद्रीय कोन म्हणतात, सेंट्रल अँगल म्हणतात त्याला, केंद्रीय कोन. आणि या केंद्रीय कोनाची जे A बिंदू आहे आणि हा B बिंदू आहे, इथून असा जर गेलो तर आपण याला म्हणतात कंस AB APB म्हणतो आपण, याला कंस म्हणतात. त्यामुळे या कोनासमोरची जे समोर आहे कंस, याला म्हणतात लघुवर्तुळ कंस किंवा लघुकंसी म्हणतो आपण. आणि उरलेला जर इथून A पासून असा Q पासून आपण गेलो इथपर्यंत B पर्यंत, तर याला म्हणतात विशाल वर्तुळ कंस किंवा विशाल कंस. याच्यामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहे, ज्याच्या भरोश्यावर तुम्ही उदाहरण सोडवणार आहे. हा जो केंद्रीय कोन आहे, या केंद्रीय कोनाच्या समोरचा जो कंस आहे APB, याचं माप आणि केंद्रीय कोनाचं माप जे आहे ते कधी पण सारखं असते. याच्यानंतर आपण याच्या भरोश्यावर सुद्धा आपण उदाहरण समोर सोडू शकतो. नेक्स्ट पहा, आता इथे तुम्हाला दाखवलेलं आहे. पुन्हा इथे केंद्रीय कोन आहे पहा. इथे केंद्रीय कोनाचं माप 70 आहे. म्हणजे त्याच्या समोरचा जो हा कंस आहे A पासून तर B पर्यंत, A कंस APB, या कंसाचं माप सुद्धा किती राहणार आहे? 70. आणि पूर्ण वर्तुळाच्या कंसाचं माप 360 असते. पहा, पूर्ण वर्तुळाचे माप
360 असते आणि या 360 मधून जर आपण हे 70 वजा केले तर ए पासून तर या बी पर्यंत विशाल वर्तुळ कंस किंवा विशाल कंसाची किंमत आपण काढू शकतो. म्हणून तिसऱ्यामध्ये पहा, विशाल कंसाचे माप बरोबर 360 वजा लघु कंसाचे माप केले आहे. म्हणजे 360 मधून 70 गेले तर 290, म्हणजे 290 आणि 70 जर हिशोब केला तर 360 होतात. त्यामुळे आपण या केंद्रीय कोनासमोरचे जे हा कंस आहे, केंद्रीय कोनाचं माप आणि त्या कंसाचं माप सारखं असते एवढं जर लक्षात ठेवलं तर आपण या वर्तुळावरचे अनेक उदाहरणं त्याच्या भरोशावर सोडू शकतो. कंसाच्या मापाचा गुणधर्म आहे आता, म्हणजे हा जो वर्तुळ आहे या वर्तुळामध्ये अनेक बिंदू आहेत, ए बी सी डी ई असे बिंदू आहे, पण याची आपण बेरीज करून लिहू शकतो. याला म्हणतात वर्तुळाच्या कंसाच्या मापाचा गुणधर्म. जसं मी तुम्हाला सांगतो बी सी अधिक सी डी, मी असं लिहिलं बी सी अधिक सी डी, मग बरोबर इक्वल टू म्हणजे बरोबर करून मी लिहू शकतो कंस बी सी डी असं लिहू शकतो. याला म्हणतात बेरीज करणे. इथं असं लिहू शकतो बी ए कंस बी ए अधिक कंस ए ई, मी लिहू शकतो पुन्हा बरोबर करून बी ए कंस बी ए ई असं लिहू शकतो. पहा कंसाच्या मापाचा गुणधर्म आहे आकृतीमध्ये. हे 4-5 बिंदू दिलेले आहेत तुम्हाला, त्यावरून आपण कंसाच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म लक्षात घेऊ शकतो. नंतर आपण उदाहरण सोडवू शकतो. कंसाचं माप कसं काढायचं आहे. आपल्याला माहीत आहे वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ आहे, वर्तुळाचं पूर्ण वर्तुळाच्या कंसाच्या मापांची बेरीज 360 असते, त्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे. आणि केंद्र ओ असलेल्या वर्तुळाची ए बी सी हे 3 काय आहे बिंदू आहे. या 3 बिंदूमुळे तयार होणाऱ्या सर्व कंसाची काय लिहायची आहे, नावं लिहायची आहे तुम्हाला. फक्त या वर्तुळामध्ये जे 3 बिंदू आहे ए बी सी, या 3 बिंदूचा उपयोग करून तुम्हाला कंसाची नावं जेवढे लिहिता येईल तेवढे लिहा. 1 लिहिता येईल 1 लिहा, 2 लिहिता येईल 2 लिहा. मला किती लिहिता येते तर मी पाहणार आहे. कंस ए बी लिहू शकतो मी, कंस बी सी दुसरं नाव लिहिलं मी, कंस ए सी तिसरं नाव लिहिलं मी, कंस ए बी सी चौथं लिहिलं मी, कंस ए सी बी 5वं लिहिलं मी. असे 5 नावं तुम्हाला 2 जरी येत असतील तरी सोपे आहे. 2 लिहायचे तर फारच सोपं आहे, कंस ए बी आणि कंस बी सी. एवढं जरी लिहिलं तरी मार्क भेटतात. त्यामुळे कंस बी सी आणि कंस ए बी यांची मापे आता तुम्हाला पहा, या 3 बिंदूमुळे तयार होणाऱ्या कंसाची मापे मी तुम्हाला कंसाची मापे समजून दिलेली आहे. खाली सुद्धा इथे उत्तरामध्ये कंसाची मापं दाखवलेली आहे. आता तुम्हाला कंस बी सी आणि कंस ए बीची मापं दिली आहे 110 आणि 125. कंस ए बी म्हणजे इथून कंस ए बीचं माप दिलं आहे 110 आणि कंस बी सीचं माप दिलं आहे तुम्हाला, म्हणजे कंस ए बी आणि कंस बी सीचं माप दिलं आहे तुम्हाला 110 आणि 125. मग आता तुम्हाला काय काढायचं आहे, असतील तर राहिलेल्या सर्व कंसाची मापे काढा. मग आता कोणता कंस राहिलेला आहे पहा. आता ए बी आणि बी सी दिलेला आहे तर दोघांची बेरीज करा. कंस ए बी सीचं तुम्ही कंस ए बी सी काढू शकता, कंस ए बी अधिक कंस बी सी. पहा इथे काढला कंस ए बी सीचे माप, कंस ए बीचे माप अधिक कंस बी सीचे माप 125 अधिक 110 235. मग आणखी कोणतं कंस ए सीचं माप काढा. आता हे कंस काय आहे, कंस असा चालायचा आहे, कोण नाही आहे तो, त्या लाईननी चालायचं आहे. आपल्या वर्तुळाच्या लाईननी चालायचं आहे कंसाच्या मापात. कंस ए सीचं माप काढायचं असेल तर काय करायचं, पूर्ण वर्तुळाच्या कंसाचं माप 360 आहे, त्याच्यामधून हे 2 मापं वजा करून टाकायची आहे. तर पहा कंस ए सीचे माप 360 वजा माप कंस ए बी सी, माप कंस ए बी सी हे किती झालं 360 वजा 235 हे किती आलं 125. आपलं चुकलं की नाही बरोबर पाहायचं असेल तर 235 आणि 125ची बेरीज करायची 360 येऊन जाईल, म्हणजे आपल्याला माहीत आहे की हे पूर्ण बरोबर आहे. यावरून आपण असे कंसाची अनेक कंसाची मापं आपण काढू शकतो. नेक्स्ट पहा आता इथे आता पुन्हा इथे नवीन आलेला आहे भाग आंतरखंडित कंस आणि आंतरलिखित कोन. हे सुद्धा तुमच्या 9वीमध्ये थोडंसं त्याचं तुम्हाला ओळख झालेली आहे. फक्त तुम्हाला याच्यामध्ये जास्त कठीणमध्ये जाण्याची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त एवढं लक्षात घ्यायचं आहे याच्यामध्ये की हे जे वर्तुळ आहे या वर्तुळामध्ये आता डी बिंदू जो आहे तो वर्तुळावर आहे. आता हा केंद्रबिंदूवर नाही आहे, ह्या त्या वर्तुळावर बिंदू असल्यामुळे हा कोन तयार झाला. आणि तुम्हाला फक्त एवढं लक्षात घ्यायचं की या कोनासमोरचा
कंस कोणता आंतरखंडित झालेला आहे, ते इथं आहे AXB. हा जो कंस आहे AXB हा आंतरखंडित कंस आहे. एवढं लक्षात घ्यायचं आहे. या कोणाचं माप जर 70 असेल तर त्याच्या समोरच्या आंतरखंडित कंसाचं माप AXB हे 140 असते, ज्याची दुप्पट असते. परंतु केंद्रीय कोन असला तर त्याचं माप सारखं असते. याचा फॉर्म्युला सुद्धा तयार झालेला आहे या कोणाचं माप काढताना. पण तुम्हाला या आंतरखंडित कंसाचं माप उदाहरणामध्ये दिलं राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला एक तर कोणाचं माप दिलं राहील किंवा आंतरखंडित केलेल्या कंसाचं माप दिलं राहील. दोनपैकी एक माप दिलं तर तुम्ही उत्तर काढणार आहे. आकृतीमध्ये पहा, इथे उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला. इथे दिलं आहे पहा ADB दिलेल्या आहे आकृतीमध्ये. इथं वर्तुळावर बिंदू आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. नाहीतर हे सारखं माप करून टाकतात. मुलं एक लक्षात घेतात की सरांनी तर सांगितलं होतं बिंदू इथे कोण असला तर कोणाचा समोरचा आंतरखंडित कंस सारखा असते म्हणून. पण मी तुम्हाला इथे सांगितलं इथं वर्तुळावर बिंदू आहे. इथे वर्तुळावर बिंदू असताना हा कोण तयार झालेला आहे, केंद्रबिंदूजवळ नाही झालेला आहे. हा एवढा डिफरन्स लक्षात घ्यायचा आहे. त्यामुळे ADBचं माप आपल्याला किती दिलं आहे, कोणाचं माप आहे 80 आणि त्याच्या समोरचा कंस जो आहे AXB, हा AXB काय AXBचा हा आंतरखंडित केलेला कंस आहे. एवढं लक्षात घ्यायचं आहे. आकृतीमध्ये ADB 80 आहे, कंस AXB काढायचा आहे. पहा तुम्ही आता एका कोणावरून आपण या वर्तुळाचं पूर्ण माप काढू शकतो. एवढं लक्षात AXB काढायचं आहे तर याचा फॉर्म्युलाच तयार झालेला. कोण ADB इक्वल टू कोण ADB बरोबर 1/2 माप कंस AXB. कोण ADB बरोबर 1/2 माप कंस AXB. हा फॉर्म्युला तयार झाला. 80 बरोबर 1/2 कंसात माप कंस AXB. दोन्ही गुणलं तर 160 होतात बरोबर माप कंस AXB. म्हणजे आपण समजून घेऊ शकतो की वर्तुळावर जर एखादा बिंदू असेल आणि तिथून जर कोण काढला असेल तर त्याच्या समोरचा आंतरखंडित जो कंस आहे, या कोणाचं माप 80 दिलं असेल तर हे 160 झालं. पण कंसाचं माप 160 दिलं असेल आणि कोणाचं काढायचं असेल तर समजून जायचं 160च्या अर्धे 80 आहे. पण 80 म्हणजे एकदम मनाने लिहून नाही घ्यायचं आहे. तुम्हाला या सूत्राचा उपयोग करूनच उदाहरण सोडवायचं आहे. एवढं लक्षात घ्यायचं आहे. नंतर आहे कंस ADB. आता हा लघु कंस काढला आपण AXB. आपल्याला माहीत आहे या कोणाचं माप 80 आहे तर याची दुप्पट झाली 160 आणि हा कंस काढायचा आहे. आता ADB मागून मोठा कंस काढायचा, विशाल कंस काढायचा. विशाल कंस काढायचा तर आपल्याला इथं AXBचं माप माहीत झाल्यामुळे आपण 360 मधून AXB वजा केला तर आपलं जे ADBचं माप निघून जाते. इथं पहा कंस ADB कसा काढला आहे. माप कंस ADB बरोबर 360 वजा माप कंस काय AXB. माप कंस ADB बरोबर 360 मधून 160 काढले. माप कंस ADB बरोबर 200. आता आपण नेक्स्ट भाग पाहणार आहे चक्रीय चौकोन, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. चक्रीय चौकोन. आता आपण साधा चौकोन पाहतो. कोणतेही 4 बिंदू घेतल्यानंतर 4 बिंदू जोडले आपण तर तो चौकोन तयार होते, एवढं माहीत आहे आपल्याला. पण चक्रीय चौकोन काय आहे, चौकोनाचे 4ही बिंदू शिरोबिंदू एकाच वर्तुळावर असतील तर त्या चौकोनाला काय म्हणतात, चक्रीय चौकोन. म्हणजे आता हे काय आहे, वर्तुळ काढलं आणि वर्तुळावर कोणतेही 4 बिंदू घेतले आणि ते जोडले तर जो चौकोन तयार होते त्याला चक्रीय चौकोन म्हणतात. चक्रीय चौकोन म्हणजे काय, असा नवीन प्रकार काही नाही आहे. तुम्हाला वर्तुळावर कोणतेही 4 बिंदू घेऊन त्या रेषा जोडायच्या आहे. जो चौकोन झाला आहे त्या चौकोनाचं चक्रीय चौकोन असे म्हणतात. प्रमेय आहे चक्रीय चौकोनाचे प्रमेय. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन काय असतात, पूरक कोन असतात. ही ॲक्टिव्हिटी बेस आहे. हे प्रश्न क्रमांक 3 मध्ये तुम्हाला ॲक्टिव्हिटी बेसवर जे उदाहरण असतात त्यामध्ये तुम्हाला हे उदाहरण येऊ शकते. बऱ्याचदा आलेलं आहे बोर्डाच्या परीक्षेमध्ये. त्यामुळे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांची पूरक असतात. पूरक सम्मुख कोन म्हणजे समोरासमोरील कोन, अपोजिट अँगल. सम्मुख कोन D आणि B. पूरक म्हणजे काय, 180. ज्यांच्या 2 कोनांची समोरासमोरील कोनांची बेरीज 180 आहे त्याला आपण पूरक कोन म्हणतो. म्हणून चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात. पूरक कोन म्हणजे त्यांची बेरीज काय असते, 180. म्हणून पुढे दिलेल्या सिद्धतेत रिकाम्या जागा भरून तुम्हाला पूर्ण करायची आहे. आता इथे तुम्ही पहा, इथं कोन A आणि कोन C.
कोण ए अधिक कोण सी जर मी म्हटलं तर मी पटकन 180 लिहिणार, कारण की इथं दिलेलंच आहे ना पूरक कोण आहे. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण पूरक कोण. पूरक कोण म्हणजे काय, ज्या कोणांच्या बेरीज 180 असते. त्यामुळे मी कोण ए अधिक कोण सी म्हटलं की 180 लिहिणार, कोण डी अधिक कोण बी म्हटलं तर 180 लिहिणार. एवढं लक्षात घ्यायचं. आता बऱ्याच मुलांना चक्रीय चौकोन म्हणजे काय, त्यांना साधा चौकोन समजते की 4 बिंदू घेतले ब्लॅकबोर्डवर आणि जोडले की चौकोन. चक्रीय म्हणजे काय, इथे दिलेलं आहे वर्तुळावर वर्तुळ घेतलं, वर्तुळ काढलं, त्याच्यावर 4 बिंदू घेतले, चौकोन तयार केला, तो मग तो चक्रीय चौकोन झालेला. एवढं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. पक्ष दिलेला आहे, इथं चौकोन दिलेला आहे, इथं तुम्हाला रिकामी जागा दिली आहे, हा चक्रीय चौकोन आहे. कोणता चक्रीय चौकोन आहे तुम्हाला माहीत आहे, ABCD. ABCDत लिहिलं पाहिजे असं जरुरी नाही, कोणी कोणतंही लिहिन, कोणी ADC बी लिहिन, पण ते सगळे नावं चेंज केल्यानंतरही सुद्धा ते सारखंच उत्तर येणार आहे त्याचं. साध्य काय आहे इथे, कोण बी अधिक कोण डी, 100 रिकामी जागा. रिकामी जागेत मी 180 लिहिलं. का बरं लिहिलं, कुठून लिहिलं, कुठून आणलं, 360 का बरं नाही लिहिलं, कारण की इथं पूरक कोण म्हटलेलं आहे. पूरक कोण म्हटल्यानंतर त्याची बेरीज किती होते, 180. आता इथे रिकामी जागा दिला, अधिक कोण सी बरोबर 180. आता कोण सी बरोबर 180, इथे रिकामी जागेत काय लिहायचं आहे, तर सी समोरचा कोण पाहायचा किती आहे, ए, कारण की सम्मुख कोणांची बेरीज 180 आहे. त्यामुळे इथे काय लिहिलं मी, कोण ए. ॲक्टिव्हिटी बेस आहे, प्रश्न क्रमांक 3 मध्ये विचारतात, त्यामुळे तुम्हाला असं लिहायचं आहे. आता सिद्धता काय आहे, आता सिद्धता मी तुम्हाला शॉर्टमध्ये समजून सांगतो कशी आहे. तर आता इथे पहा, हा एक कोण आहे, कोण ADC, हा एक कोण आहे, त्याच्या समोरचा कंस पाहायचा. हा ए बिंदू आहे, हा सी बिंदू आहे, त्याच्या समोरचा कंस आहे ABC. एवढं लक्षात घ्यायचं की कोण ADC या कोणासमोरचा कंस ABC आहे, आणि मी हा घेतला B, कोण ABC या समोरचा कंस तुम्ही ADC. एवढं लक्षात घ्यायचं आहे. याचाच उपयोग करून आपण ही सिद्धता लिहिणार आहे. आता इथे सूत्र लिहिलेलं आहे मी, कोण ADC बरोबर 1/2 माप कंस ABC. तुम्हाला मी मागच्या याच्यात सांगितलं आहे की वर्तुळावर जर बिंदू असेल तर त्या वर्तुळावर बिंदू असेल आणि तिथे जर कोण तयार झाला असेल, जसा कोण ADC तयार झाला आहे, तर त्याच्या समोरचा जो कंस असते त्याचं एक सूत्र तयार होते. सूत्राच्या बरोबर आपण उदाहरणसुद्धा सोडवलेलं आहे. कोण ADC बरोबर 1/2 माप कंस ABC. पण केंद्रीय कोण असेल तर तसं होणार नाही. केंद्रीय कोणाचं माप आणि त्याच्या समोरच्या कंसाचं माप काय असते, सारखं असते. हे तुम्ही 9व्या वर्गात सुद्धा शिकलेले आहेत. हे एक समीकरण झालं. आता इथं कोण ADCच्या बाबतीत लिहिलं, आता आपण कोण ABCच्या बाबतीत लिहिणार आहे. कोण ABCच्या बाबतीत लिहिणार, इथं रिकामी जागा दिली, हे लिहून ठेवलं आहे 1/2 माप कंस ADC. माप कंस ADC लिहिला आहे, तर तुम्हाला पटकन सांगायचं हा कंस आहे. तुम्हाला समजायला पाहिजे की हा कोण काय आहे, ABC आहे. हा कोण ABC आहे, हा कंस ADC आहे. कोणाचं आणि कंसामध्ये डिफरन्स असते. हा कंस असा चालतो, कोण असा चालतो. आपण एवढं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि या दोघांची काय केली, इथे बेरीज केली. बेरीज केल्यानंतर इथे आलं 1/2 माप कंस ABC अधिक 1/2 माप कंस ADC. 1/2 तुम्हाला इथे कॉमन काढलेला आहे. माप कंस ABC अधिक माप कंस ADC. आता माप कंस ABC आणि माप कंस ADC काय आहे, आकृतीमध्ये पाहिलं, कंस म्हटलं की असं चालायचं आहे, वर्तुळावरून चालायचं आहे, मधातून कुठं नसतं चालायचं आहे. कोण का माप कंस ABC. ABC म्हणजे पहा ABC इथपर्यंत आलो, A पासून C पर्यंत. ADC म्हणजे A पासून असं आलो C पर्यंत आलेलं आहे. म्हणजे मग आता इथून एवढं आलो आणि इथून एवढं आलो, म्हणजे काय झालं, आपण पूर्ण वर्तुळ फिरलो. मग पूर्ण वर्तुळाचं माप किती आहे, 360. आणि म्हणून या दोघांची बेरीज किती दाखवलेली आहे, इथे 360 दाखवलेली आहे. आणि 2 भागल्यानंतर 180 येते. म्हणजे आता काय झालं, इथे कोण ADC कोण ABC म्हणजे मधात काय आहे D, इथे मधात काय B म्हणजे कोण D अधिक कोण C 180. कोण D कोण B काय झाला 180. त्याचप्रमाणे आपण कोण A आणि कोण C काय काढू शकतो, 180 असं काढू शकतो. हे चक्रीय चौकोनाचं प्रमेय फार महत्त्वाचं आहे. चांगल्या तऱ्हेने लक्षात घ्या. ॲक्टिव्हिटी बेस आहे, तर ॲक्टिव्हिटी बेसनुसारच पेपरमध्ये येणार आहे. उदाहरण पूर्ण प्रमेय येणार नाही. ॲक्टिव्हिटी बेस असले ते ॲक्टिव्हिटी बेसच येतात. त्यामुळे अशाच तऱ्हेनं आपण घरी प्रॅक्टिस करायची आहे. नेक्स्ट, आता इथे चक्रीय चौकोनावर जे आहे ते तुम्हाला उदाहरण दाखवलेलं आहे. पहा किती एकदम सोपं आहे. चौकोन तुम्हाला वर्तुळ दिलेलं आहे, वर्तुळामध्ये MRPN बिंदू दिलेले आहे आणि ते जोडल्यानंतर चक्रीय चौकोन तयार झाला. इथे पहा कोण M आणि कोण काय आहे, P आहे. इथे कोण R आणि कोण N काय आहे,
सम्मुख कोण आहे, मग त्या दोघांची बेरीज काय राहणार आहे. 180 इथे तिसरं उदाहरण दिलेलं आहे, पुस्तकात सुद्धा आहे, तुम्ही पाहून घ्यायचं. चक्रीय चौकोन MRPL मध्ये कोन R ची किंमत दिली आहे 5x - 13 आणि n ची किंमत दिली आहे 4x + 4 दिलेले आहे. तर कोन R आणि कोन n ची काय काढायची आहे, तुम्हाला किंमत काढायची आहे. फार सोपं आहे. उकलमध्ये तुम्हाला चौकोन हे चक्रीय चौकोन आहे, चक्रीय चौकोनाचा प्रमेयानुसार हे वाक्य तर तुम्हाला लिहावंच लागतात. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात हे तर तुम्हाला लिहावंच लागतात. आकृतीमध्ये तुम्ही आता कोणती आहे, कोन R दिलेला आहे, कोन n दिलेला आहे. कोन R अधिक कोन n बरोबर 180 लिहिणार आहे, कारण की चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. पूरक म्हणजे दोघांची बेरीज काय असते, 180. आपण अगोदर प्रमेयामध्ये शिकलेलोच आहे. त्यामुळे आता कोन R ची किंमत ठेवली इथे 5x - 13, कोन n ची किंमत ठेवली 4x + 4 180. कंस सोडवलं 5x - 13 + 4x + 4 180. आता काय करायचं, 5x + 4x ची बेरीज केली 9x झाली आणि -13 + 4 -13 + 4 हे बरोबर चिन्हाचे तिकडे नाही आहे, त्यामुळे मायनस बदलायचं नाही आहे. -4 + 13 तुम्हाला माहीत आहे, 5वी पासून शिकले तुम्ही बेरीज वजाबाकी. तर -9 आले बरोबर 180. 9 तिकडे घेऊन गेलो, चिन्ह बदललं, -9चं +9 झालं. 9x बरोबर 189 झाले. x बरोबर 189 भागिले 9. x ची किंमत किती काढली, 21. पण आपल्याला x ची किंमत 21 काढली, पण आपल्याला इथे x ची किंमत नाही काढायची आहे, कोन R ची किंमत आणि कोन n ची किंमत काढायची आहे. मग कोन R म्हणजे काय, 5x - 13 आहे. मग कोन R 5x - 13 आहे. 5x - 13 इथे 3 लिहिले गेले, त्यामुळे आता इथे 5x - 13 ने सोडवू शकता तुम्ही. 3 केलं तुम्ही, चिन्ह आकडा बदलून सुद्धा करू शकतो. इथे x ची किंमत टाकायची आहे, सोडवायची आहे. पहा कोन n किती आहे, 4x + 4. आता इथे x ची किंमत टाकली 21. 4 × 21 + 4 4 4 × 21 84 + 4 88. कोन n ची किंमत किती आहे, 88. आता हे उत्तर चुकलं की नाही, बरोबर पाहायचं असेल तर R ची किंमत आणि n च्या किंमतची बेरीज करून टाकायची, 180 आली पाहिजे. तर आपण पडताळा सुद्धा पाहू शकतो. अशा तऱ्हेनं आपण प्रकरण 3 जे आहे गणित 2 मधलं वर्तुळाची बरीचशी तुम्हाला माहिती जास्तीत जास्त मी सांगितले आहे. तसं वर्ग 7वी 8वी आणि 9वी मध्ये सुद्धा वर्तुळाची तुम्हाला ओळख झालेली आहे. बाकी ते जे तुम्हाला काही अडीअडचणी असतील तर तुम्ही तुमच्या विषय शिक्षकासोबत चर्चा करा, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप तयार करा आणि त्यांना ऑनलाईन त्यांना काही अडचण असेल तर त्यांना फोन करा आणि आपला अभ्यासक्रम कोरोनाच्या काळामध्ये चांगल्या तऱ्हेनं झाला पाहिजे, आपला प्रयत्न करा. धन्यवाद.